अख्खं घर शोधलं, आता बाहेर कुठे गेला असेल? अगदी राणासारखा करतोय बघ. राणा बी असाच दडून बसायचा लग्नाचा इशे काढला की. ह्यो बारका आहे ग. आपण साहेबांनी फोन करूया आणि पोलिसात बी कळवूया. सूरज भाऊजी येऊ दे, नाही सापडला तर पोलिसात कळवायलाच लागेल. इथे काय करतोयस तू? लाडू, कुस्ती नको म्हणून असं करतं का कुणी? नाही खेळते कुस्ती. अरे पण तुला कुस्ती खेळायची नाही म्हणून आमच्या समद्यांचा जीव टांगणीला लावून तू इथं दडून बसणार आहेस वय? नाही कुस्ती खेळायच्या. ठीक आहे, मग कधीच कुस्ती खेळू नकोस. ही गदा माझ्याकडे दे. मग का? तू कुस्तीला नाही म्हणतोयस म्हणून. पैलवान कुस्तीला कधी नाही म्हणत नाहीत. मी तर तारा संगत कुस्ती नाही म्हणतोय. का? तारा मुलगी आहे म्हणून? ठीक आहे. आणि आता आजपासून तू माझ्याशी अजिबात बोलायचं नाही. मी पण मुलगीच आहे. होय, माझ्या संग बी बोलू नगस. असं का करताय? तू कसं करतोयस बघ की. मला सांग, त्या तारात कुठली देवी आहे? मला काय माहित. भवानी माता, शिवरायांना शौर्य शिकवणारी. मग तू तिला कमी का समजतोस? बरोबर आहे का हे? लाडू, मुलीसोबत कुस्ती खेळणं यात काहीच चुकीचं नाही. तुझे नर्सिंग वस्ताद पण तयार झालेत आणि तू जर का आजची कुस्ती खेळलास आणि जिंकलास तर सगळेजण तुझं खूप कौतुक करतील. कोणी तुला चिडवणार नाही. आणि जर का तू कुस्ती खेळला नाहीस तर सगळेजण तुला भागूबाई म्हणतील. आणि मग तू आम्हा कुठल्याच बायकांशी बोलायचं नाही आणि आम्ही तुझ्याशी नाही बोलणार. काय गुदक्का? होय, लाडू आपल्याला कमी समजतोय तर आपण कशाला बोलायचं? त्याची काळजी त्याचा काका बोका आणि राणा दादा घेतील, आपण नाही घ्यायची. चल आपण जाऊया आपलं. नाही करायचं. मग तू कुस्ती खेळायचीस. मला चिडवलं तर? कोणीही तुला चिडवणार नाही. अरे खुद्द तुझे वस्ताद तयार झालेत आणि तिकडे कुस्तीच्या ठिकाणी जाऊन बसलेत. सगळेजण वाट बघतायत तुझी कुस्तीसाठी. आता तू मला सांग, जायचं का नाही? सांग लवकर, कुस्ती खेळायची का नाही? खेळा. आता कसं बोलला शहाण्यासारखा? आता चल लवकर, आवर. सगळेजण वाट बघतायत तुझी. आणि तुला माहितीये का, गोदाक्कांनी मस्त खुराक केलाय तुझ्यासाठी. पटकन खाऊ आणि पटकन निघू कुस्तीला. हा, चल चल चल, उठ उठ उठ, चल. काय काय नाही झाली ना सगळी तयारी? आले की लाडू या लागलाय आमचा. आल्या आल्या कुस्ती लावा आणि ती गदा तेवढे आमच्याकडे द्या, म्हणजे आम्ही रिकामू. तुम्हाला गदा द्यायला आमची तारे काय चिच्चू का खेळायला वय इथं? अहो कुस्ती आम्हीच जिंकणार. हो, असलेले बघितल्यात. कुस्ती आमचा लाडू जिंकणार. बघू की, आमच्या ताराचा वारा अजून बघितला नाही सा म्हणून असं म्हणतायसा. ताराचा वारा? अहो आमच्या लाडूचा शाडू बघितला का तुम्ही? आलो. वहिनी, हो वहिनी. हा भाऊजी. हो वहिनी, लाडू बाहेर सापडलाच नाही. घरात असल्यावर बाहेर कसं सापडेल? अरे लाडू, अहो कपाटात लपून बसला होता. मी तुम्हाला आता फोनच करणार होते, तेवढ्यात आलात तुम्ही. काका बोका जायचं ना कुस्तीला? खेळणार कुस्ती? सच्चा पैलवानकडे कुस्तीला नाही म्हणत नाही. अरे वार पट्ट्या, याला म्हणायचं सच्चा पैलवान. लाडू पैलवान की जय. ते नव लाडू. अरे हे एवढं सगळं घेऊन कपाटात मावलास का सरे? साकडून बघ.
मग धुईने शिंक आली आणि शिंक म्हणून सापडलं. माऊनी साफसफाईच करत नाही. तुला शिंक येऊन तू सापडावास म्हणून जराशी धूळ ठेवून दिली होती. कळलं? बरं चल आता लवकर, सगळे वाट बघत असतील तिकडे. नाही नाही, असं कसं? त्याला आधी दूध बीत पिऊ दे आणि मग चल 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 लाडू आलो चल. आम्ही. आणि आपण लाडू आणि ताराची कुस्ती बघायला आलेलो आहे लाईव्ह मध्ये. आपण कोण? तुम्ही कोण? पत्रकार आहोत आम्ही. अरे पत्रकार? आधी नाही काय सांगायचं? मी मॅनेजर, लाडू पहलवानचा मॅनेजर. मॅनेजर? अहो ती इंटरनॅशनल कन्सेप्ट आहे हो, तुमच्या लक्षात नाही यायची. लाडूच्या कुस्तीची काय काय तयारी झाली ते बघायला आलोय. चला तयारी दाखवा. लाडू कुठं आहे मग? यायला हो, म्हणजे येईल लगेच. तुम्ही तयारी दाखवा मला. चला चला तयारी. आपण आता लाडूच्या मॅनेजरशी बोललेला आहे आणि त्याचे पोस्टर मोठे मोठे लावलेले तिथं. वा वा वा, आणखी बडा इतिहास घडीव तिथे येणार आहे आणि आपल्याला लाईव्ह कुस्ती बघायला मिळणार आहे. हे दिवटं घरातल्या कपाटातच लपलं की ग नंदुडे. माझ्या बदाम खारका फुकटच गेल्या. बजरंगबली की जय. चला निघतो. अहो मॅनेजर, कुठं आहे तुमचा लाडू पैलवान? अहो इथं सगळी वाट बघायला ना मग. येईल येईल. तोपर्यंत तुम्ही मला कुस्तीची काय काय तयारी झाली तेवढी दाखवा. अहो कुस्तीची तयारी 3 टाइम धावली. अहो किती वाट बघणार आता? तुम्ही असं करा, त्या लाडूला फोन लावा. आमचा लाडू फोन वापरत नसतो. तसली सवय नाही त्याला. अहो मग दुसऱ्या कोणाला तरी लावा फोन. दुसऱ्या? अरे रेंजच नाही, काढच नाहीत राव. इकडे काय करू? जरा धीर धरा राव. अहो हे काय एअरपोर्ट आहे का सगळे वेळेवर व्हायला? अहो त्या एअरपोर्ट वर तिथं बी विमानं लेट होत्या. अहो इथं तर आमचा लाडू पैलवान आहे. जरा शिकळ काढा की राव. एक काम करा, काय? डोळे बंद करा. फोकस फोकस. हा आणि 1 2 3 4 असे 10 आकडे मोजा हळूहळू. हा 1 2 2 3 3 4. आला बाबा पैलवान आला आमचा. लय उपकार केला असा बघा तुम्ही. अहो उपकार काय त्यात? अहो लाडूला कुस्तीला तयार केला असता ते. हो त्याला उपकार नाही संस्कार म्हणतात. काय ते सांगतो नंतर ना, आधी कुस्तीचं बघूया. झटकन गदा घेऊन निघायचं आम्हाला. अहो आम्हाला बी गदा घेऊन जायची गडबड झाल्या. चला होऊन जाऊ द्या एक डाव. काय तारा? ए खडकावर जागा पट्टी. बघतीस का रागानं? जादू मारला वागानं.
या ठिकाणी दौलतवाडीचा बाल पैलवान लाडू आणि चिमगावची तारा महिला पैलवान तारा. हा ते तर या दोघांची कुस्ती होणार आहे. तरी दौलतवाडीच्या आणि चिमगावच्या कुस्ती रसिकांनी या कुस्तीचा आनंद घ्यावा. चला दोन्ही पैलवानांनी आखाड्यात यावं. सच्चा पैलवान आहे आमचा लाडू. लाडू बघतीस का रागानं शड्डू मारलाय वागानं. ताकद उडी लाव. लाडू चिमगावची महिला पैलवान दमलेली आहे. लाडूला विजयी घोषित करा. अजिबात नाही. अहो तारा अजून पाठ टेकलेला नाही. तुमचा पैलवान दमलाय. अहो आमचा पैलवान नाही, तुमची महिला पैलवान दमली आहे. अहो दमले असेल तर हरल. राहू द्या कुस्ती सुरू. राहू द्या सुरू. हा करा सुरू. वस्ताद कुस्ती थांबवा. अहो बरोबर साहेब, लाडू जिंकलेला नाही अजून आपला. अहो हार जीत महत्वाची नाही वस्ताद. अहो लहान जीव जीव लावून कुस्ती खेळतात, खेळ महत्वाचा आहे. दोघांची दमछाक झाली आहे. कुस्तीतला एक्सपर्ट नाही मी, पण रसिक आहे.
तेव्हा मला असं वाटतं की दोघांनी विजयी घोषित करावं. हो पण मलाही आबांचं म्हणणं पटतंय. अहो शेवटी खेळ महत्वाचा. दोघही पैलवान ताकद लावून छान खेळतायत, पण आता बास, यापुढे नको. हा बर ठीक आहे. कुस्ती रसिकांचं काय म्हणणं आहे? दोघं बी तोडीस तोड आहेत बघा, काय वादच नाही त्यात. काय रे, दोघांनी विजय घोषित करा. हा दोघांचा विजय घोषित करा. दोघं बी तोडीस तोड आहेत. दोघांना विजय घोषित करा. दोघांना विजय घोषित करा. ठीक आहे, ठीक आहे. कुस्ती रसिकांचा निर्णय आम्हाला मान्य आहे. कुस्ती बरोबरीत झालेली असल्यामुळं दौलतवाडीचा पैलवान लाडो आणि चिमगावची पैलवान तारा हे दोघही विजयी घोषित करण्यात आलेले आहेत. सर्वांनी थांबा. आता जिंकलेले दोन्ही पैलवान आपल्या समोर आहेत. तेव्हा मी सगळ्यांना विनंती करतो की टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. पण वस्तात, अहो गदा तर एकच आहे, हे लक्षातच आलं नाही आपल्या. आता हे द्यायचे कोणाला? मी जिंकले, मला पाहिजे. मला वाटेल, मला 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 मी बरं थांबा थांबा थांबा. लाडू ऐक, आता तुम्ही दोघेही जिंकलात आणि तुझ्याकडे तर आधीपासूनच एक गदा आहे. मग आपण एक काम करू, आपण ही गदा ताराला देऊ. पण लाडू ताराला घेऊ दे गदा. सांग तिला. मी तुझ्याकडनं परत जिंकणार गदा. टाळ्या. टाळ्या जाऊ. मस्त. आज ताराचा खेळ बघून आम्ही लय खुश झालोय. मुली मुलांच्या खांद्याला खांदा लावून प्रगती करतायत, त्या कुठल्याच बाबतीत कमी नाही. याचं तारा या आपल्या समोरचं उदाहरण. चिमगावच्या तालमीला आम्ही लागल ती मदत करू. आजची कुस्ती बघून आम्हाला असं वाटतंय की मुलींसाठी एक खास तालीम सुरू करायला पाहिजे आणि आम्ही ती करू आणि तिला वाटेल त्या सुविधा पुरवू. लई दिवसाचं स्वप्न साकार झालं का तू वाटलं बघा मला. माझ्या ताराचा हा पहिला विजय. मी साहेबांनी खात्री देऊन सांगतो की त्यांनी जर म्हटल्याप्रमाणे सुख सुविधा जर मिळाल्या, आमची ताराच काय सगळ्या मुली कुस्तीत नाव काढतील, आपल्या देशाला मेडल आणून देतील. मला लई काही कळत नाही, पण जुन्या चालीरीती सोडून सगळ्यांनी लाडू आणि ताराच्या कुस्तीला जो पाठबळ दिला, यावरनं शाहू महाराजांचा पुरोगामी महाराष्ट्र काय हे कळलं. ताराचे बाबा जे म्हणले ते अगदी बरोबर आहे. आपला महाराष्ट्र पुरोगामी. तिथे जातपात, अंधश्रद्धा, जुनाट चालीरीती, कर्मठपणाला अजिबात थारा नाही. स्त्री पुरुष असा भेदभाव न करता तुम्ही सगळ्यांनी जो कुस्तीला पाठिंबा दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. मुलगा असो वा मुलगी, दोघेही समान आहेत हे आजच्या कुस्तीवरनं सिद्ध झालंच आहे. माझी सगळ्या पालकांना एक मनापासून विनंती, तुम्ही तुमच्या मुलींना मुलगी म्हणून अजिबात बांधून ठेवू नका. तिच्यातल्या कलागुणांना, खेळाला, बुद्धिमत्तेला वाव द्या. मग बघा, ती मुला एवढीच प्रगती करून दाखवेल, तुमचं नाव मोठं करेल आणि तुम्हाला तिचा अभिमान वाटेल. जसा मला माझ्या ताराचा वाटतो तसा